तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या मागण्या तर तशा अनंत आहे. कारण की या ठिकाणी सुख पाहता जवळपडे दुःख पर्वता एवढी अशी आमच्या जिल्हा परिषद शिक्षकाची एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या. आमच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे ते काम आम्हाला करू द्यावं प्रशासनानं, अशी आमची मागणी आहे. परंतु प्रशासनाकडनं आम्हाला वेळोवेळी अशैक्षणिक कामामध्ये आणि अवांतर कामामध्ये भेटीस धरले जाते. त्यासाठी आमची मागणी आहे की आम्हाला या ऑनलाईन कामापासून, अशैक्षणिक कामापासून आमची मुक्तता करण्यात यावी. सोबतच TETच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे त्या संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि इतक्या वर्षाची प्रदीर्घ सेवा आमची झालेली आहे आणि आम्ही जेव्हा सेवेमध्ये लागलो त्यावेळेस त्या वेळेच्या विहित स्पर्धा परीक्षा देऊन आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही सेवेला लागलेलो आहोत. सोबतच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ पुणे यांनी ज्या पद्धतीचे नवनवी बदल अभ्यासक्रमामध्ये केले ते सुद्धा आम्ही स्वीकारलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो, त्यानंतर आनंददायी शिक्षण पद्धती असो, विद्यार्थी कृतीयुक्त शिक्षण पद्धती असो, सेमी इंग्लिश पद्धती असो, या सर्व पद्धतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि आमच्या दैनंदिन अध्यापनामध्ये आम्ही त्याचा अवलंब केलेला आहे. परंतु तरीसुद्धा आता नव्यानं आमची गुणवत्ता तपासण्यासाठी शासनाला गरज का भासावी हा फार मोठा प्रश्न आहे. आज विविध क्षेत्रामध्ये आहे त्यांच्या बाबतीमध्ये शासनाच्या डोक्यामध्ये अशी सुपीक कल्पना आली नाही आणि आमच्या शिक्षकाच्याच बाबतीमध्ये TET घेऊन शिक्षकाची इलिजिबल टेस्ट घेऊन तो शिक्षक पात्र आहे की नाही आणि आमच्या पेशावर, आमच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशासनाकडून जो संदेह घेतला जातो तो मनाला न पटणारा आहे, असंयुक्तिक आहे असं मला वाटतं. त्यामुळं TETच्या आग्रही आमची भूमिका अशी आहे का त्यासाठी आम्हाला सक्ती करण्यात येऊ नये. सोबतच आमच्या वस्तीशाळा शिक्षकाचा मोठा जटिल आमचे वस्तीशाळा शिक्षक 1000 रुपये 2000 रुपये मानधनावर त्यांनी बरेच वर्ष या ग्रामीण भागामध्ये सेवा दिलेली आहे आणि RT ॲक्टनुसार महाराष्ट्र शासनाने जो कायदा लागू केला की या महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थ्यांना त्याच्या मूलभूत शिक्षण त्याचं मिळालं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी वस्तीशाळा शिक्षकांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपली सेवा दिली. त्यानंतर आज अनेक संघर्षातून त्यांना कायम करण्यात आलं. परंतु सेवा पुस्तकामध्ये त्यांची जी मुख्य रुजू तारीख होती त्या रुजू तारखेची नोंद देखील आज सेवा पुस्तकामध्ये झालेली आहे. परंतु सेवा लाभ देत असताना मात्र ती तारीख ग्राह्य धरल्या जात नाही. हे असंयुक्तिक आहे, हे कुठंतरी मनाला न पटणार आहे. जेव्हा सेवा पुस्तकामध्ये रुजू तारीख जर समजा जी असेल, निश्चित तारीख जी असेल, तर ती सेवा लाभ देताना ग्राह्य का धरण्यात येऊ नये. म्हणजे कुठेतरी शासनाला आपल्या आर्थिक तिजोरीवर बोझा पडू नये. त्यांना माहीत आहे की जर समजा वस्तीशाळा सेवा शिक्षकांची सेवा रुजू तारीख जर आपण ग्राह्य धरली तर हे सर्व शिक्षक महाराष्ट्रातील पेन्शन योजनेसाठी, जुन्या पेन्शन योजनेसाठी ते पात्र ठरू शकतात आणि या भीतीमुळं महाराष्ट्र सरकार या आमच्या वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा जी आहे ती ग्राह्य धरायला तयार नाही. तेव्हा आमची अशी मागणी आहे सरकारला की महाराष्ट्र सरकारने ही जी सेवा आहे त्यांची वस्तीशाळा शिक्षकाची मूळ सेवा आहे ती सेवेसाठी ग्राह्य धरावी. सोबतच समान काम समान वेतन या संदर्भामध्ये आज जो आमचे जे शिक्षक आहे या शिक्षकांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विभिन्न गट प्रशासनानं निर्माण केलेले आहे. त्यामध्ये सांगायचं झाल्यास आज मानधन तत्वावर आम्हाला काही दिवस 3 वर्ष शिक्षण सेवकमधून काम करावं लागतं. जेव्हा तो शिक्षक आमच्यासारखाच काम करतो, आमच्यासारख्या सर्व तासिका त्याला लागू आहे, सर्व शैक्षणिक उपक्रमामध्ये तो त्याच पद्धतीने हिरिरीने भाग घेतो, मग त्याला शिक्षण सेवक म्हणून आपण उपाधी का देता. त्याला समान काम समान वेतन सदराखाली त्याला कामावर लागल्यापासून त्याला निश्चित त्याची वेतन श्रेणी ठरवण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे. सोबतच अशैक्षणिक कामामध्ये BLOच्या कामामध्ये आमच्यावर फार मोठी महसूल विभागाकडनं सक्ती केली जाते. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी FIR सुद्धा शिक्षकांवर दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या तहसीलदाराकडनं आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांना सुचवण्यात आलं आणि काही ठिकाणी तर तशा प्रकारचे आदेशही निर्गमित करण्यात आले. तेव्हा आमची अशी मागणी आहे की या BLO कामाची, शैक्षणिक कामाची सक्ती आमच्या शिक्षकावर करण्यात येऊ नये. सोबतच 15 मार्चचा जो संच मान्यतेचा जो GR आहे
या GR मुळे हजारो शिक्षक आमचे अतिरिक्त ठरणार आहे आणि हे शिक्षक जेव्हा अतिरिक्त ठरणार तर या शिक्षकाचं समायोजन सरकार कुठे करणार आहे? टोल नाक्यावर त्यांना त्या ठिकाणी पावत्या फाडण्यासाठी आमची नियुक्ती करणार आहे की एखाद्या म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला सफाई कामगारावर आमची नियुक्ती करणार आहे? कोण्या विभागामध्ये आमची नियुक्ती हे सरकार करणार आहे? हा फार मोठा प्रश्न आहे. एकंदरीत फक्त हा शासनाचा ग्रामीण भागातील शाळा बंद करणे हा शासनाचा फंड आहे आणि या देशातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकाचं खाजगीकरण व्हावं हाच सरकारचा जणू एक प्रकारचा अजेंडा आहे असं मला वाटतं. आणि त्याचमुळं एक आम्ही आक्रोश घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जर एखाद्या देशाला गुलाम करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर घाव घातला तर तो देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच या देशाची वाटचाल कुठेतरी गुलामगिरीकडे होते आहे. एकीकडे जुन्या सरकारने गाव तिथे शाळा, वस्ती शाळा, साखर शाळा व तांड्यांवर शाळा, वाड्या वस्त्यांवर शाळा काढल्या, तेव्हा त्या सरकारला आमच्या शिक्षकाचा पगार द्यायला परवडत होतं. त्यांना ते योग्य वाटलं. परंतु हे जे सरकार आहे हे या संदर्भामध्ये जे उदासीन आहे तेव्हा सरकारला नम्र विनंती आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं आग्रही भूमिका घ्यावी, चांगल्या योजना राबवाव्या. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आणि आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरिबाचं विद्यार्थ्याचं शिक्षण वाचवा. ही सर्व शिक्षक भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो. जय शिक्षक भारती, जय शिक्षक भारती.